आणि आताची महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये 170 ते 180 जागा लढवाव्यात भाजप नेत्यांचा बैठकीमध्ये आग्रह आहे। जेवढ्या जागा जास्त तेवढा अधिक फायदा, असा भाजप नेत्यांचा सूर होता। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, काय बैठकीतली माहिती? निखिल, आपण पाहतो की भाजपच्या कोर कमिटीची बैठक सध्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये सुरू आहे आणि या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रभारी जे मंत्री आहेत ते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते हे देखील उपस्थित आहेत। मात्र महाराष्ट्रातले भाजपचे राज्यातील नेते जे आहेत ते बैठकीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 170 ते 180 जागा लढवाव्यात अशा पद्धतीची आग्रही मागणी करताना पाहायला मिळत आहेत। आणि या बैठकीवरती आज जी चर्चा होते आहे त्या बैठकीतल्या चर्चेनंतर पुण्यात होणाऱ्या कार्यकारिणी जी काही समितीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो आणि भाजपची ही आग्रही मागणी जी आहे ती येत्या विधानसभा निवडणुकीसाठी असू शकते। मात्र जेवढ्या जास्तीत जास्त जागा लढवता येतील तेवढा अधिक फायदा भाजपला होईल अशा पद्धतीचा सूर जो आहे तो भाजपच्या सगळ्या नेत्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। आणि त्यामुळे जागा वाटपाची महायुतीची जी काही चर्चा आहे त्यावेळी भाजपकडून हीच भूमिका शेवटपर्यंत घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता आणि त्यामध्ये भाजपला यश आलेलं होतं। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये धन्यवाद कृष्णा। एकूणच माहितीबद्दल। तर 170 ते 180 जागा लढवाव्यात अशी भाजप नेत्यांची बैठकीमध्ये आग्रही मागणी आहे।